नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रोफेसर अमृतामेन कुदळे आज तुम्हा सर्वांसमोर आणखीन एक कथा सादर करणार आहे. तर रमेश आज त्याच्या पत्नीसह बाहेर फिरायला एका दुचाकीवरून चालला होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की गाडीतलं पेट्रोल थोडं कमी आहे. म्हणून त्याने गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली आणि अतिशय शांत स्वभावाचा रमेश असल्यामुळे खूप गर्दी होती पेट्रोल पंपावर. तरी मात्र तो व्यवस्थित लाईनमध्ये उभा राहिला. आणि तेवढ्यात पाठीमागून एक तरुण मुलगा बुलेटवरून आला आणि त्याने अगदी बाकीच्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःची गाडी मात्र 1 नंबरला नेऊन उभा केली. सगळेजण नाराजी व्यक्त करत होते, बघत होते एकमेकांकडे, पण कोणी त्याच्याशी वाद घालण्यासाठी तयार नव्हते. आणि त्याने अगदी दादागिरी करून स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि तो निघून गेला. रमेशला मात्र मनातून खूप वाईट वाटले. तर अस्वस्थ वाटायला लागले. त्याला असं वाटलं की आपल्यावरती अन्याय झाला. पण त्याने देखील शांतपणे त्याचा नंबर आला आणि त्याची गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि तोही त्याच्या मार्गाने निघून गेला. पण मात्र त्याच्या डोक्यातून तो विचार जात नव्हता. तो त्याच्या पत्नीबरोबर त्याच गोष्टीबद्दल बोलत होता कंटिन्युअसली. तो म्हणत होता की कसं सगळे लोक अन्याय सहन करत असतात, त्यामुळे असे दादागिरी करणारे लोकांची अजून जास्त म्हणजे हिंमत वाढते आणि हे असे प्रकार होत राहतात. तर आज मला नाही आवडलं, खूप त्रास झाला, मनस्ताप होतोय मला, कुठेतरी माझा रक्तदाब वाढल्यासारखं मला वाटतोय. तर त्याची पत्नी मात्र त्याला म्हणत होती की शांत बसा, कशाला दुसऱ्याच्या गोष्टींवरती विचार करून त्रास करून घेताय, झाला ना विषय, सोडून द्या, आता काय करू शकतो का आपण त्यावरती. पण ह्याच्या मनात काही तो विचार जात नव्हता. तेवढ्यात जाता जाता त्यांना एक सिग्नल लागला. सिग्नलला त्याने त्याची गाडी थांबवली आणि नेमकं त्याचं लक्ष समोर त्या दुचाकीकडे गेलं. अगदी बऱ्याचशा गाड्या पास करून ती जी दुचाकी, तो जो तरुण मुलगा बुलेटवरती होता तो त्याला दिसला. आणि त्याच्या क्षणात अजून त्याचा संताप वाढला आणि त्याच्या मनात आले की आता जर आपण त्याच्या आधी आपला नंबर आला असता आणि त्यांनी जर मध्ये नंबर घेतला नसता तर कदाचित आपली गाडी पुढे असते, आपला थोडा वेळ वाचला असता. आणि त्याचा संताप वाढू लागला. आणि तेवढ्यात त्याने काय बघितलं तर समोरून आणखी एक टँकर येत होता आणि त्या टँकरचे ब्रेक फेल झाले आणि त्या टँकरने समोरील सगळ्या वाहनांना धडक दिली. अगदी इतका भयानक असा ऍक्सिडेंट तो झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये नेमका तो बुलेटवाला मुलगा देखील दुखापत झाली त्याला. त्याची गाडी अगदी चिरडून गेली आणि भयानक असा तो अपघात होता. बघता क्षणी त्या रमेशच्या अंगावरती काटा आला आणि त्याच्या डोळ्यापुढे सगळं चित्र आलं की कसं तो मुलगा पाठीमागून येऊन त्याने पुढे जबरदस्तीने दादागिरी करून त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं. जर आपला नंबर आपण जर आधी पेट्रोल भरलं असतं तर आपण पुढे गेलो असतो आणि त्या बुलेटवाल्याच्या जागेवरती आपली गाडी असती आणि आज आपला अपघात झाला असता. तर कुठेतरी आपण नेहमी प्रत्येक गोष्टीला दोष देत राहतो, माणसांना दोष देत राहतो. तर तसं नसतं. कदाचित काही गोष्टी विधिलिखित असतात, त्यामुळे त्या घडत असतात. या नाही तर त्या मार्गाने ज्या घटना घडायच्या त्या घडत असतात आणि त्यामुळे आज आपण वाचलो आणि त्या बुलेटवाल्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. आणि त्यांनी स्वीकारलं की बाबा जे होतं ते व्यवस्थित होतं आणि आपण दुसऱ्याला दोष देऊन कायम स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो. धन्यवाद.